नमस्कार. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींवर टाकूया एक वेगवान नजर. चला, थेट सुरू करूया आजचा विशेष आढावा. सर्वात आधी आंतरराष्ट्रीय घडामोडी. एक मोठी बातमी येते थेट व्यापार आणि जागतिक संबंधांच्या क्षेत्रातून. आजची सगळ्यात मोठी बातमी फक्त एका आकड्यात दडली आहे. 100%. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. 100%. हा एकच आकडा भारत आणि न्यूझीलंडच्या व्यापारी संबंधांमध्ये क्रांती घडवून आणणार आहे. आता याचा सरळ सरळ अर्थ पाय तर एप्रिल 2026 पासून न्यूझीलंडची बाजारपेठ भारतीय मालासाठी अक्षरशः 100% खुली होणार आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक उत्पादनाला तिथे कोणताही कर न लागता प्रवेश मिळेल. हा भारतीय निर्यातीसाठी एक प्रचंड मोठा विजय आहे. पण थांबा, या करारामध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक गोष्ट आहे. भारताने आपल्या शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी दुग्धव्यवसाय आणि कृषी ही दोन संवेदनशील क्षेत्र या कराराच्या बाहेर ठेवली आहेत. एक अतिशय विचारपूर्वक उचललेलं हे पाऊल आहे. आणि हा करार फक्त मालापुरतं नाहीये, तर तो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक मोठी संधी घेऊन आलाय. आता न्यूझीलंडमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आठवड्यातून 20 तास काम करण्याची परवानगी असेल. म्हणजेच शिक्षण घेता घेता कमाईसुद्धा करता येणार आहे. बघा, एकीकडे आंतरराष्ट्रीय करार संधी निर्माण करतात, तर दुसरीकडे काही प्रकल्प धोक्याची घंटा वाजवतात. श्रीलंकेतलं मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्याचंच एक जिवंत उदाहरण आहे. हे विमानतळ आज एका मोठ्या भूराजकीय संकटाचं प्रतीक बनलं आहे. यालाच म्हणतात डेट ट्रॅप किंवा सोप्या भाषेत कर्जाचा सापळा. म्हणजे परदेशी कर्ज घेऊन एखादा मोठा प्रकल्प उभारायचा, पण त्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही आणि मग होतं काय, तो देश कर्जाच्या खाईत लोटला जातो. मट्टाला विमानतळ याचंच एक उत्तम उदाहरण आहे. चला, आता वळूया आपल्या देशाकडे. भारतीय शासन आणि कायदा या क्षेत्रात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जगण्याचा हक्क हा फक्त श्वास घेण्यापुरता मर्यादित नाही. सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 ची व्याप्ती वाढवत एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. आता राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित आणि अपघातमुक्त प्रवास करणं हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो पुरवणं ही सरकारची जबाबदारी आहे. राजकारणातला एक महत्त्वाचा प्रश्न, पक्षांतरामुळे जी राजकीय अस्थिरता निर्माण होते तिला रोखण्यासाठी आपल्याकडे कोणता कायदा आहे आणि तो नेमका कसं काम करतो? याचं उत्तर दडलंय एका साध्या अपूर्णांकात, 2/3. 91व्या घटनादुरुस्तीमुळे हा आकडा भारतीय राजकारणात खूप महत्त्वाचा ठरलाय. पण का? नियम अगदी स्पष्ट आहे. जर एखाद्या पक्षात फूट पडली आणि काही आमदार बाहेर पडले तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. पण जर बाहेर पडलेल्या आमदारांची संख्या त्या पक्षाच्या एकूण आमदारांच्या 2/3 असेल तरच त्याला कायदेशीर फूट मानलं जातं आणि त्यांची आमदारकी वाचते. आता पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात काय नवीन घडतंय. सायबर सुरक्षेच्या जगात एक खळबळ उडाली आहे. नाव आहे मायोज AI एजंट. हे एक असं सॉफ्टवेअर आहे जे स्वतःच दुसऱ्या सॉफ्टवेअरमधल्या कमतरता शोधून काढतं आणि त्यावर हॅकर्सप्रमाणे हल्ला करतं. विचार करा. आता पर्यावरणाशी संबंधित एक महत्त्वाची संकल्पना, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच BOD. सोप्या शब्दात सांगायचं तर जर पाण्यातील BOD पातळी जास्त असेल तर समजून जा की ते पाणी सेंद्रिय कचऱ्यामुळे प्रचंड प्रदूषित झालंय. आता वैद्यकीय क्षेत्रातील एक माहिती, हिमोफिलिया हा एक आनुवंशिक आजार आहे. यात होतं काय, तर शरीरात रक्त गोठवणारे जे घटक असतात त्यांची कमतरता असते. त्यामुळे छोटीशी जखम झाली तरी रक्तस्त्राव थांबत नाही. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सेगमेंटकडे, एका अशा जागेकडे जिथल्या प्रत्येक हालचालीवर संपूर्ण जगाची नजर खिळलेली असते. नकाशावर दिसणारा हा अरुंद सागरी मार्ग, होर्मुझची सामुद्रधुनी. प्रश्न हा आहे की हा इतकासा मार्ग जगासाठी इतका महत्त्वाचा का आहे? या छोट्याशा पट्टीवर जगाची अर्थव्यवस्था कशी काय अवलंबून आहे? आणि याचं उत्तर आहे कारण हा मार्ग पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडतो. जगातील तेलाचा प्रचंड मोठा साठा याच मार्गावरून जातो आणि हेच अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचं मुख्य केंद्र आहे. जर हा मार्ग बंद झाला तर संपूर्ण जगाची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येईल. थोडक्यात सांगायचं तर होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहे.
ती तेल पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि अमेरिका इराण तणावामुळे ती कायम एका मोठ्या धोक्याच्या छायेत असते. आणि हाच प्रश्न आज आपल्याला विचार करायला भाग पाडतोय. जेव्हा संपूर्ण जगाची ऊर्जा सुरक्षा अशा एका अरुंद सागरी मार्गाच्या नाजूक धाग्याने जोडलेली असते, तेव्हा आपलं भविष्य खरंच किती सुरक्षित आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.